हॅलो. हा बोला. श्री स्वामी समर्थ मॅडम. हा श्री स्वामी समर्थ दादा बोला ना. मला एक अनुभव आलेला आहे स्वामी समर्थांच्या बाबतीत. अरे वा, कुठून बोलताय दादा तुम्ही? आम्ही कोल्हापूर जिल्हा. अच्छा अच्छा, नाव सांगायचंय का? नाही, नाव नाही, कोडोली बरं बरं प्रॉपर. प्रॉपर कोडोलीमधून बोलतोय, कोल्हापूर जिल्ह्यातले. बरं 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 बोला दादा. मॅडम, मला असं अनुभव आलाय स्वामींचा. याच्या आधी मी स्वामी समर्थांना कधीही जात नव्हतो. अच्छा. हा हा. जात नव्हतो, काय नाही. एक एक डिसेंबर महिन्यात आमच्या आईला वरून 1 वर्ष होते. अरे आई बापरे. वारली. आई वारली. आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो खूप. किती वय होतं आईचं? आईंचं 70 होतं. वयस्कर होत आई? हा, वयस म्हणजे लय वयस्कर पण नव्हते आणि 70 लय. म्हटल्यावर तर काय, म्हणजे आता हल्लीच्या काळात तर काय ते वयस्कर नाही म्हणता येणार त्याला. हा, म्हणजे व्यवस्थित होते आई. म्हणजे आई म्हणजे काय आधारच होता आपल्याकडे पूर्ण पाठबळ. वडील आमचं 9वीला असताना वारलेले आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. आताच आम्ही घर बांधून ते आता सेटल झालो, 1-2 वर्ष झालं. ओ. अच्छा. आणि आईनं मला एक सोन्याचा वाटा, म्हणजे एक प्रकारचं हे होतं, म्हणजे आधार होता मोठा मला. खरंय खरंय. आई वडील नुसते डोळ्याला दिसले म्हातारपणी तरी हम्म. बरं वाटतं हो. हा, आणि माझी काही नशीब सोडा, मी पूर्ण दवाखान्यात गेलो, फिरवलं हा, काय झालं जवळजवळ. होतं आईला? आईचं म्हणजे अचानक मणक्याचा त्रास निघाला. हा. मणक्याचा त्रास निघाले आम्ही आईनं भरपूर कामे केलेली आहेत पहिली ते. कष्टाचे दिवस काढले कष्टाचे तर. हा, केलेले आहेत. खरंय खरंय. आणि मला वाटतं त्याच्यामुळे झालं असेल. पण आम्ही इस्लामपूरला एमडी डॉक्टरना धावलं. अरे त्यांनी बापरे. सांगितलं. त्यांनीच म्हणलीत की मणक्यात झीज झाले, त्यामुळे हे असं होणारच. मणक्याची पूर्ण झीज हा? हा. मग हा. 6 महिने आईने आमच्या काढले कसे तर. अरे परत अरे अचानक घरी असताना छातीत तिच्या दुखायला लागलं. अरे अरे. छातीत दुखत होतं, छातीत पाणी झालं. पुन्हा तिथे गेलो, कळालं की न्यूमोनिया टाईप झाले. परत रिपोर्ट आम्ही चेक केलं तर हम्म. नॉर्मल आलं सगळे रिपोर्ट. अच्छा. हा तरी पण आई लय ते 15 ते 16 दिवस आम्ही ऑक्सिजन मध्ये म्हणजे हा तिथे हा. दवाखान्यात ठेवलेले. किती प्रयत्न केले हो दादा तुम्ही? तरी पण आई काही शेवट ही हाताला लागली नाही थोडा. हा घरी आणली. हा. बहिणीने आमच्या शेवट म्हणजे 17 दिवस मी आईला आयसीयू मध्ये ठेवले. बाप रे. तरी पण मग बोलायची का तेव्हा आयसीयू मध्ये की नाही? आई नुसती गेली की नुसती बघायची, इकडे तिकडे हे करायची. अच्छा अच्छा. झालं, नुसतं डोळे त्यानं हलवायचे. हा. तरी पण माझी इच्छा होती, पण डॉक्टरने आमच्या बहिणीला काय सांगितलं कोणास ठाऊक. हम्म. बहिणीनं आमच्या काय ऐकलं नाही. चला म्हणजे घरला गेली, आलो शनिवारची वारले. एकच अरे दिवस राहिले, सकाळपर्यंत वारले. अरे अरे अरे. जाऊ दे, स्वामी सेवा सकाळ करायची आई. नाही नाही, हा. ऐकायची. आमची मिसेस स्वामी सेवा करते. हो का? अरे वा. हा. मग किती छान. पहिल्यापासून तिला आवड आहे. आमच्या इथे केंद्र आहे कोडोलीमध्ये. अरे केंद्रात वा. ती जात होती. जाताना मी कधी तिला अडवत नव्हतो. जातेस तू किती जा. छान किती छान. हा. तिला अडवत नव्हतो मी, तिला घालवत होतो. खरं माझं मी येता जाता म्हणायचं की असं आत काय आहे. हा. स्वामी अच्छा. समर्थ त्यांच्या केंद्रात का नाही, माझी मिसेस जात होती. मनातल्या मनात मी किती वेळा त्या आरती टायमाला मिसेस सुद्धा म्हणायची, अहो चला की हो, हा चला की हो. मी म्हणायचं नाही, काय नाही, तू जा म्हणलो, तुला मी काय अडवत नाही. हा मी काही नास्तिक नाही. मला हा. बरोबर आहे. पुन्हा कुठं असून दे, मी त्या देवाला मानतो. भले तू मसोबा असून दे, मग नाहीतर शे असून दे, मी देवाला मानतो. का देव हा देव आहे. अगदी अगदी. अनन्य रूप आहे त्यांचे. खरंय खरंय. तर स्वामी समर्थांचा आपला कधीही म्हणजे एवढा विषय ही नव्हता. हा. तर मी ह्याच्या आधी त्याचा विष्णू नरसिंहांचा जप करत होतो. नृसिंह. हा हा. खरं मी हा म्हणता मी नरसिंहांनी मी म्हणलेलो किती काय, की बाबा मी जप करतोय. त्या हा जपाला काही अर्थ नाही. हा मला कोणतर गुरु नाही. हा. मी कायम म्हणायचं. आई ग. ह्यातनी नरसिंहातनी पौर्णिमेला जायचं, नरसिंहाच्या देवळात पाया पडायचे. बापरे. मिसेस आमची हे करायची, म्हणजे हा. स्वामी समर्थांचे नाव घ्यायचे. किती मला म्हणायचं छान चला हो. की. हा मी म्हणे की नाही, हा. की बाबा तुला जातेस, तुला मी अडवत नाही, तू जा. बरोबर बरोबर. आणि हा हे आजपर्यंत मी कुणाला सुद्धा सांगितलं नाही की बाबा मी येता जाता म्हणत होतो. मिसेसला हा. सुद्धा आमच्या माहित नाही आई ग. बघा. की बाबा आत नेमकं काय आहे. हा सगळे एवढे जण जात्यात. आत हा नेमकं काय आहे या स्वामी समर्थांच्या हॉलमध्ये. आणि काय हा. आहे ते परिस्थिती, जगा वेगळं काय आहे, असं मी येता जाता मी कित्येकदा तर म्हणलोय मी अरे बापरे. हॉलमध्ये. हा. मग झालं, आई वारल्यावर परत त्या डिप्रेशन मध्ये मी गेलो 3 महिने. अरे बापरे. तुम्ही 3 ते 4. जॉबला पण आहेत का? नाही नाही, स्वतःच माझं पंचर दुकान आहे. मी घरीच आपलं स्वतःच्या दारातच मी चालू केला बिझनेस. आत्ताच घर किती बांधून छान. हा. हे केलंय. कसला मग बिझनेस आहे तो? पंचरच आहे माझं, सर्व्हिसिंग आणि पंचर. अरे वा. किती छान दादा.
हा. मग आम्ही बसलो, मग डिप्रेशन मध्ये खूप मी गेलो. मला बापरे. ते तर ते कळेना. माझं पण अचानक बिघडलं. अरे, बिघडलं म्हणजे माझं खाल्लेलं मला पचत नव्हतं. मला नेमकं काय, माझं मलाच काही कळाय नाही. मग त्या मी आईच्या प्रेमापोटी झालं तुमचं ते सगळं. मग परत डॉक्टरांच्याकडे गेलो की बाबा मला पचत नाही, खाल्लेलं हे होत नाही, ते होत नाही. हम्म. डॉक्टरांनी मला 3 महिन्याचे औषध दिले. 3 महिन्यात सुद्धा मला रिझल्ट काय आला नाही. हा हा नाही. हा. त्या पिरियड मध्ये बाबा मला दोन्ही हातात सलाईन संपल्या. मग मी जिथं सलाईन लावायला येत होतो हा. ती नवनाथाची भक्त आहे. मग अच्छा. ती मग ती पारायण वाचत होती. डॉक्टर आता हल्ली झाले, आमच्या वयाचीच आहे म्हणजे पण. अच्छा अच्छा. मी म्हणलं पण ही काय आहे, तर म्हणजे देवा बाबा हिथनं सगळं संपलं हा. की कधी तर म्हणली ह्या देवाला हात जोडा, ही लागत्यातच म्हणला. आम्ही डॉक्टर आहे, हा. तर डॉक्टरांचा शेवट हा देवापुढे सुद्धा ही नाही. बरोबर आहे अगदी. मग ठीक आहे म्हणलं, तिथनं सलाईन लावून आलो. घरातनं दोन्ही हातात 2 सलाईन होत्या, स्वयं माझ्या हातातच होत्या. बापरे. हा मग मिसेसला म्हणलो चल म्हणलो जाया, काय आहे बघूया तर बघूया म्हणलो स्वामी समर्थांच्या तिथे जाऊ. हा हा तिथे गेलो, दोन्ही हातात सलाईन माझ्या चालू होते. गेलो तिथं ही चालू झालं म्हणजे सरांनी तिथे अनुभव त्यांनी ऐकला. हा मनाला बरं वाटलं. हा 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 तिकडं हा. आलो मी बाबा. तिथे केंद्रात सांगितलं की 11 माळे अध्यायाचं, 3 माळे जप असं करा. हा, ठीक 3 आहे म्हणलं आता अध्याय काय. 11 माळी. हा. खरं मी पूर्ण म्हणजे हे झालतो. हम्म. पूर्ण लॉस म्हणजे माझं मलाच काय कळत नव्हतं. मी झोपलो तर दिवसभर झोपत होतो. बापरे. काहीतरी खाल्लं तर मला पचत नव्हतं. अरे अरे अरे. मग तिथं जाईल तसं हळूहळू हा जसं थेंबा थेंबानं मला आता पण अनुभव आहे की बाबा आपण एखादं रोपटं लावलं, हा. ते काही लगेच काही फळ देणार नाही, लगेच नाही. तर होत नाही काही. हा. नाही. आणि मला पण सांगण्याचा अनुभव माणसाने असा आहे की हम्म आज जरी स्वामी समर्थांना गेला हम्म. तर उद्या काही तुम्हाला अनुभव येणार नाही. नाही, आपल्या अगदी अगदी. मागल्या जन्माचं कर्म आहे, काहीतरी हे भोग असणार आहेत. हा एवढंच की तीव्रता कमी राहणार आहे. मग गेलो मी, चालू झालं तिथं स्वामी समर्थांचं, तरी पण मला फरक पडला नाही. हा. एक एक वेळा म्हणून माझं म्हणते की अरे काय जाऊन तिथं करतोय, अरे बापरे. शेवट जर नशिबात लिहिलेला असेल हा हा तर तुझं हे होणार. तरी पण मी इकडे सकाळी काहीतरी बोललो तर संध्याकाळी जपमाळ घेऊन बसणार, हा. मी अध्याय वाचणारच. मी हो भले काय का. पण दिवसभर काय पण म्हणून ते. अरे वा. हा. मग अजून सुद्धा सोडा माझी तब्येत 50% स्टेबल आहे, 50% नाही. तरी पण मी अच्छा. माझ्या शारीरिक भोग म्हणतोय. हा. शारीरिक भोग मी देवासनी काही म्हणत नाही. नाही. बरं हा. आलो, डॉक्टरांनी बघ कोल्हापूरच्या डॉक्टरांचं औषध चालू होतं. त्यांनी पण सांगितले नाही तुला काय झालं नाही. तरी पण माझं कमी येत नव्हतं. बरं हम्म. माझं अचानक बिघडलं. हा. मग मी मिरजेला नेऊन दाखवलं, तर मिरजेच्या डॉक्टरांनी, एमडी डॉक्टर आहेत ते पण, त्यांनी हम्म सांगितले बाबा ही लक्षणं दिसतात हम्म. म्हणजे अमुक अमुक हे तुम्हाला 100% झाले. अच्छा. मग खरं कुठल्या भागाला झाले, कितपत झाले, किती प्रमाणात झाले, हा. हे आपण चेक कोलोनोस्कोपी केल्याशिवाय कळणार बरोबर नाही. बरोबर. हा तिथनंच आलो. मग का कोणास ठाऊक माझा मित्र एक आहे, माझ्या माघारी माझ्या मिसेसने फोन केला मित्राला, बाबा असं असं भाऊजी झाले. तो हा. कधी नाही तो मित्र आला मला म्हणला काय झाले, म्हणलो असाच झाले माझा शेवट आहे म्हणलो. हा माझी हा. मुलं म्हणलो आता बाळा, त्याला म्हणलो सर की बाबा माझी मुलगीच आहे म्हणलो 4थीला आणि हम्म. मुलगा 6वीला आहे म्हणलो, अच्छा. 7वीला. हा. मग म्हणलो आता म्हणलो हे लय काय आपलं, हे उद्या फक्त जाऊन एक निदानच आहे बाबा कितपत झाले काय झाले. हम्म. ह्याच्या व्यतिरिक्त काही ह्याच्या इलाज नाही. नाही. बरोबर. म्हणजे पूर्ण मी हारलेलो. आणि त्यात खरं त्या पिरियड मध्ये मी स्वामी समर्थांना जायत होतो. हा. मग झालं तरी तो पण म्हणा अरे स्वामी आहेत म्हणलं, नेमकं तुझं काहीतरी चांगलं होणार. तो माझ्यासाठी पहाटे उठला 4 हा वाजता हा कॉलोनोस्कोपी आम्ही करायला जायचो. खरं जाता जाता एक बायकोची आशा होती. हा जिथं आम्ही केंद्रात जातोय हा. तिथं बायको गेली, पाया पडली त्या, म्हणजे तिथं हॉल आठवड्यातनं एकदाच उघडा असते, भाड्याने घेते आमच्या इथले. अच्छा अच्छा. मग तिथे गेली, पाया पडली हम्म की बाबा माझ्या नवऱ्याला म्हणते, परत मला सांगितलं सकुर म्हणते तुझी आरती घेतो, हे करतो. मी पण म्हणलो हम्म रिपोर्ट जर चांगला आलं तर हम्म. तू जा, हा. नाहीतर बरोबर. मी हा. देवाचा. आई गं. त्यापर्यंत माझी तयारी झाली पूर्ण. बापरे. तिथपर्यंत गेलो हम्म. आम्ही, चेक केलं. माझा बी नंबर सकाळी गेलतो, हा दुपारी नंबर आला. खरं हा. जाता जाता कमीत कमी मला 8 ते 10 गाड्या दिसल्या. ती स्वामींच्या. गाडी म्हणजे असं जाताना आपल्या हो गाडीने पुढे हो बाबा हो हो. दिसल्या गाडी. खरं हम्म. त्या गाडीने कमीत कमी हा. मला 10 वेळा स्वामी समर्थांचं फोटो, ना. घेऊ नको तुझ्या पाठीशी आहे, अरे वा. कोडोली ती कोल्हापूर, बापरे. बघा. एवढ्या वेळा मला त्या गाड्या दिसल्याच. ओ.
गाडीतनं खाली उतरलो, पुढल्या साईडला बघितलं तर एका गाडीवर श्री स्वामी समर्थ लिहिलेला आणि स्वामी समर्थांचा फोटो होता. अरे वा. हा 100% म्हणलो काहीतरी आपण हे तिथे हा गेलो, चेक केलं. डॉक्टर हा मला का आलायस? तर हा मला असा मला प्रॉब्लेम झालाय आणि मी कोल्हापुरात एमडी डॉक्टर लावले, परत हम्म. मिरजेच्या डॉक्टर लावले. फक्त यांनी सांगितलं की बाबा कोलोनोस्कोपी करायची आहे हा 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 आणि हा कितपत झालं आणि त्याच्यावर आपण फायनल औषध चालू करूया. हा 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 झालं कोलोनोस्कोपी, आज गेलो घेतलं. हा. पूर्ण कोलोनोस्कोपी माझी केला, सगळं रिपोर्ट नॉर्मल आहेत. ओ. सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या. हा 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 सगळ्यांना असं झालं. परत आम्ही जोडलो. त्यामुळे मी सांगतोय की म्हणजे मला तर अनुभव हा मोठा आलाय की अशक्य खरंच ही खरंच. शक्य करतील म्हणजे बघा आता स्वामी. एवढं कोलोनोस्कोपी म्हणजे सगळंच तुम्ही चेक केलं ना ते. हा त्यांनी कुठेच काही सगळं केलं प्रॉब्लेम बाबा. नाही. हा. मोठं आतडं चेक केलं, किडन्या चेक केल्या, आलसर हो. सगळं चेक केलं. तर हो. फक्त डॉक्टरांनी मावायचं की मोठं आतडं हा बाबा खाल्लेलं पचत नाही. हा हा. ही बाबा सिम्पटम्स, बाबा कोरोना सिम्पटम्स काय आहे की खोकला लागणे, हो हो सर्दी हो येणे, हो. हे आहे. खरं कितपत झालं हे ऐकणे, ही बरोबर टेस्ट करायची असते शेवटची. बरोबर बरोबर. ही टेस्टसाठी मी गेलो. मग तर काहीच नाही ना, कुठेच काही नाही. पूर्ण काही नाही. दादा तुम्हाला काय माहितीये का, हं, तुम्हाला फक्त ते आई गेल्याचा धक्का बसलेला आहे, हं. दुसरं काही नाही. आणि तुम्ही परत भावंड किती? मी बहिणी 3 आणि मी एकटा. 3 बहिणी आहेत ना? हां, हा. पण आता एकदम सगळं विसरून जा, टेन्शन विसरून जा. आणि आईचं छानच झालंय. आलं का लक्षात? हां. वेदना होण्यापेक्षा तर चांगलं आहे ना, तुम्हाला हाल बघावले असते का आईचे? नाही, नाही. तेच की खूप प्रयत्न हा केला. कारण माझं काय म्हणणं आहे, स्वामी समर्थांनी झालते. तर हा एकमेव अशी गोष्ट आहे की स्वामी समर्थांनी माझ्या तर म्हणजे जे सिम्पटम्स डॉक्टरांचं बोलणं हे ऐकून हा. फक्त आणि फक्त स्वामी समर्थांनी आम्हाला बाहेर काढले. मग शिव माझा तिथनं आलो. आता परवाचीच गोष्ट आहे. हम्म. वटवाघूळ आमच्या घरात शिरलेलं रात्री 8 ते हम्म. 9 वाजता. अच्छा. हा हा अचानकच शिरलं हा. म्हणजे ती घरात एवढं दंगा करत होते, किच किच किच. अरे अरे खाली आलो तर ते काय बाहेर जाणार. अरे. 2 तिसऱ्यांदा म्हणलो, हम्म. स्वामी म्हणलो ही वाईट शक्ती बाहेर गेलीच पाहिजे. हा तिसऱ्यांदा श्री स्वामी समर्थ मोठ्यानं म्हणलो. हा. भेताळावर जाऊन ती वटवाघूळ आदळलं, जागेवर खाली पडले ते वटवाघूळ. बघा. सांगण्याचा उद्देश काय, जाग्यावरच वटवाघूळ पडले. हो. वटवाघूळ 2 इंच सुद्धा हललं नाही आणि ते उचललं, हा बाहेर नेऊन टाकलं मी. बाहेर हा. टाकले ते उडून गेलं. बघा म्हणजे किती शक्ती आहे बघा स्वामींची. आणि मी सुरुवातीला जे आजारी पडलो तेव्हा 3 पाणी नुसतं 3च श्री स्वामी समर्थ म्हणून एका वहीत लिहिलेलं. अच्छा. हा 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 3 ते 4 वेळा. परत हा. ती मी वही हुडकून काढली. आता माझं मी कोणाला सांगत नाही. ह्या 15 दिवसात 9,000 लिखित जप माझा लिहून झाला. बाप रे. तर कमीत कमी माझी एक इच्छा आहे की 1,25,00,000 हा. व्हावा. होणार होणार. हा तुम्ही एकदम ठणठणीत होऊन जाल तोपर्यंत हा जरा. मग. आणि काही नको आहे. मला हम्म एकच सांगायचं आहे माध्यमातून माणसाने, हम्म आयुष्यात काही कुणासंग कोण जायत नाही. फक्त एक देवाची भक्ती हम्म. केलेलं कर्म हे बरोबर. आपल्या संग जाते. अगदी अगदी. प्रेक्षकांना पण सांगायची माझी एक विनंती आहे हम्म की एखादी गोष्ट म्हणजे आज मी स्वामी समर्थांना गेलो, हम्म. मला उद्या म्हणजे लगेच उद्या मी बरा होणार नाही. नाही अगदी पी हळद आणि हो गोरी असं तर कधीच होत नाही. हा मग मी पण लय जणांना की बाबा आम्ही हे केलं ते केलं, आज गेलो 3 महिन्यात. हम्म. आयुष्यभर आपण केलेलं असते. एक काय मूल वाढायला एक वेळ लागत असते. हा कसं बोलले. तसं माझं म्हणणं आहे की लाख भक्ती करा, मोलाचं बोलले तुम्ही, लाख मोलाचं बोलले. खरंय. भक्ती करा. खरं हळूहळू प्रचिती येणार. अगदी बरोबर आहे. आणि स्वामीने ज्यावेळी तुमच्या डोसक्यावर हात ठेवणार, जगातला कोणीही काही करून दे. हा. आता मला लय जण सांगितलं बाबा तुला असं केलंय, बाहेर केलंय, ते केलंय. मी सगळं सोडून दिलंय. अगदी तसंच पाहिजे माणसाने. फक्त न फक्त एक स्वामी समर्थ, हम्म. दुसरं कालभैरव अष्टका आणि शंकर. ह्याच्या व्यतिरिक्त मी कोणाला, आणि एखादा जरी देव आला हा. तरी मी त्या देवाला नावं सुद्धा ठेवत नाही की बाबा नाहीच ठेवायचे नाव. माझा बरोबर देव आहे. श्रेष्ठ आहे आणि तुझा अगदी. देव कमी आहे असं असं म्हणत नसतं. नाही. खरंय खरंय. खूप सुंदर अनुभव दादा. आणि तुम्ही एकदम ठणठणीत व्हाल. मुलांकडे छान लक्ष द्या. आलं का लक्षात? आता हा तुम्हाला हा. मुलगी पण आहे म्हणता ना तुम्ही? मुलगी मला 4 वर्षाची आहे, 4थीला मुलगी आहे, मुलगा 7वीला आहे. दादा आणि किती महत्वाचं म्हणजे छान माझं, संसार आहे तुमचा. आणि महत्वाचं म्हणजे काळाची हे आहे, माझ्या मुलगाचा जन्म हम्म. स्वामी समर्थांच्या प्रकट दिवशी झालेला आहे. बाप रे.
वा, म्हणजे ते किती आता मला सुंदर. पुढं आज उलगडायला लागले माझ्या मुलग्याचं, म्हणजे मी ह्यातनं बरं पडल्यावर बघा. ते मला माहिती करते बाबा त्यावेळी. आणि सगळेजण आमच्या म्हणजे ते हा आमच्या मिसेसचे वडील, हा. मामाजवळ होते आमचे मिसेस, ते स्वामींचे परम भक्त आहेत. काय म्हणता? अरे वा. हा, ती स्वतः म्हणजे स्वामींचे लय ते मानतात. आणि हं. ज्यावेळी माझा मुलगा झाला तेव्हा ते मला म्हणते की साक्षात स्वामी समर्थ तुझ्या पोटाला आले. मी अरे. म्हणे हे काय योगा योग आहे असं मी म्हणे. खरं अं, आता नाही, आता माझं म्हणणं आहे की खरोखरच ते हो, आलेत घरात. आले आहेत. आणि खरंय. महत्वाचं म्हणजे माझा मुलगा एवढा शांत आहे. हो. कोणासंग कधीही आजपर्यंत एवढा मोठा झालाय, कोणासंग लई भांडणं नाहीत, कोणासंग काय नाही. वा, बघा. शांत, म्हणजे एखादा देवाचाच गुण असतो तसे असा माझा तसे. मुलगा आहे. बघा. आणि ह्या मुली तुमच्या आईचंच रूप आहेत दादा. हं, आलं का लक्षात? त्या दोघी मुली हं. तुमच्या आई सारखंच तुमच्यावर प्रेम करणार. एक होय. लक्षात ठेवा. हो. तुम्ही काहीच आता विचार करू नका कसला. हं? नाही नाही, मी काही नाही बघा, हा, फक्त एक छान आता होणार एकदम मस्त. निवांत बघा. आता मी कधी दुपारचं झोपत होतो, दुपारचं झोपणं बंद केलंय. अरे वा. एक वही घेतोय, हम्म. स्वामी समर्थांनी म्हणतोय. एक महत्वाचं विशेष म्हणजे 108 वेळा मी लिहिलं की हम्म. माझ्या पुढे एक गिऱ्हाईक येते. अय्या. हे किती छान अजून. हा, 108 वेळा लिहिले की एक गिऱ्हाईक येते. खरं 108 वेळामध्ये एकही मला गिऱ्हाईक डिस्टर्ब करायला येत नाही. अरे वा, मी बघा. मी मी एकदा 108 वेळा चालू केले की मला डिस्टर्ब करायला कोणी येत नाही. एखादं येते 10 पानात एखादं येते, तर हा. 10 पानं लिहिली त्यातले 8 ते 9 पानात मला कोणी डिस्टर्ब करायला येत वा नाही. वा वा, किती दुकानातच मी बसून करतोय. किती आणि मी सुंदर हाय असं मी दादा. स्वामी सांगितले, मला कुणाचं लुबाडायला नको. हो हो. फक्त मी कष्ट करणार आहे, माझी 2 पोरं खाणार आहे. मला पण आता झाले माझे प्रपंच, माझा हा योग सुखाचा ठेवा. बरोबर. स्वामीच्या पुढे चरणी हीच आहे की मला खरंय गाडी खरंय. असावी, मोठं असावं, काही नको. खरंय खरंय. किती सुंदर अनुभव आहे दादा. मी शेअर हो, करते. हं? ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.